नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपला परिचय? मी ज्ञानेश्वर दयारामजी कवळकर, मुक्काम पोस्ट कविठा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. मोबाईल नंबर 83 90 67 68 35. माझा परिचय अतुल देवगरे, राहणार कविठा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. मोबाईल नंबर 99 70 76 96 66. माझी फार्म आहे अतुल कृषी केंद्र नावानं. आपण कवळकर साहेबांच्या शेतात आलेलो आहे, एक अष्टमाशी रोड. तर ह्या शेतामध्ये सरदार ॲग्रिकेम कंपनीचा एक डेमो टाकलेला होता, सकिनो नावाचं प्रोडक्ट. बाकी पूर्ण शेतामध्ये किती एकर आहे क्षेत्र? हे 2 एकर आहे. 2 एकर. 2 एकरामध्ये औषधी केमिकल मध्ये 3 औषधी घेतलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये सकिनो मध्ये काय फरक आहे हे आपण कवळकर साहेबांपासून जाणून घेऊ. याच्यामध्ये डेमो मारला, डेमो मारला, ह्या टाकलेले डेमो मारलाय. हा डेमो मध्ये म्हणजे भरपूर फरक दिसून राहिला, कारण याच्यात जे पुराणं जे होतं तेही साफ झालाय. नवीन याच्यावर म्हणजे शेंडा वगैरे बिलकुल साफ आहे एकदम. सकिनो मध्ये जो केमिकल जे मारलाय त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. म्हणजे याच्यामध्ये जो मारल्यानंतर आज आपण 10/8/2025 ला फवारणी केली, बरोबर आहे. त्या दिवशी डेमो टाकला. आजची तारीख आहे 17/8/25. म्हणजे लगभग 6 दिवस झाले. आता 6 दिवसामध्ये जिकून केमिकल मारलं त्याच्यामध्ये तुरतुळा कायमच आहे, बरोबर आहे. आणि इकून जो मारला याच्यात मावा तुरतुळा खतम झाला, साफ दिसते बिलकुल एकदम पूर्ण साफ, गिरनेसपणा. बरोबर. आणि सिंगल औषध सकिनो, याच्यामध्ये कोणतंच मिक्सिंग नाही, कोणतंच केमिकल नाही, कोणतंच काही नाही. पूर्ण हर्बल प्रोडक्ट आहे, बरोबर आहे. आता मावा तुरतुळा कव्हरिंग झाला म्हणजे समोरल्या शेतकऱ्याची लाईफ मिळते. म्हणजे व्हाईट फ्लायमुळे जो रस शोषण घेते, थ्रिपचा अटॅक, याच्यामुळे जो नुकसान होणार आहे हे तुमचं रुकलेलं आहे. आता सकिनो बद्दल शेतकऱ्याला काय सांगूशी वाटते तुम्हाला? जास्त खर्च केला, परत थोड्याशा खर्चात आपलं काम होऊन राहिलं, तर मग हा खर्च करायचा ना. थोडासा खर्च जास्त काम होऊन राहिला आपल्याला, कमी खर्चात. म्हणजे याचं पर टाकीचा खर्च कमी झाला, केमिकलचा पर टाकीचा खर्च वाढला. आता त्याच्या शेतात 10 पंप असो, 20 पंप लागो का 30 पंप लागो, बरोबर आहे. इथं तुमचं 50% मध्ये काम होऊन राहिलं आणि प्लस लाईफ. आता ह्या सकिनोची फवारणी केली आपण सरदार ॲग्रिकेम कंपनीची, ह्या सकिनोची लाईफ आणि केमिकलची लाईफ ही किती दिवस भेटते हे तुम्हीच जाणून घ्या. कारण कमीत कमी त्याची लाईफ 15 दिवस भेटेल, याची 20 ते 25 दिवस भेटेल, बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला तो पण फायदा होईल, म्हणजे तुम्हाला 2 फवारणीचं काम एका फवारणीमध्ये, बरोबर आहे. म्हणजे पैसे पण वाचले, रिझल्ट पण चांगले भेटले, प्लस तुम्हाला लाईफ पण चांगली भेटली. तर बाकी अधिक काही सांगूशी वाटते तुम्हाला? बाकी अधिक काही? बाकी ते ठीक आहे, आता सर्व बरोबर आहे ना, पिकाचे बरोबर आहे, पराठी साफ आहे एकदम बिलकुल. अजून सध्या तर काही नाही वाटून राहिलं तिच्यावर. बरं, तुम्हाला व्हाईट फ्लाय कसा काय खालून दाखवा. तुमच्या याच्यात आहे का याच्यात 3 व्हाईट फ्लाय? नाही, याच्यात नाही आहे वाटते. नवीन पत्तीमध्ये आहे काय? पूर्ण क्लिअर आहे. म्हणजे मावा तुरतुळा प्लस व्हाईट फ्लाय 3 कोणत्याच प्रकारचा नाहीये. तेच तुम्हाला केमिकल मध्ये दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये तुमच्या याच्यात व्हाईट फ्लाय 3 आहे, हे पूर्ण क्लिअर आहे. फक्त कोणत्याही वेळेस शेतकरी बंधूंना पानाच्या मागची साईड बघायची, याच्यामध्ये 3 आणि व्हाईट फ्लायचा अटॅक खूप असते. ह्या अटॅक कधी कव्हरिंग झाला तर तुमच्या याच्यात लाल्या पण कंट्रोल होईल, प्लस तुमचा जो रस म्हणजे काय म्हणतो त्याला, लाईफ चांगली भेटेल. जेवढी हिरवी गार राहील तेवढं तुमचं उत्पन्नाची वाढ होईल, बरोबर आहे. कारण कापाशी हे जर्सी गाय, जेवढं तुम्ही त्याला हिरवं ठेवसाल तेवढं तुमचं उत्पन्न वाढते. ठीक आहे काकाजी, धन्यवाद.